छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. रायगडावरील पर्यटकांची वाढती गर्दी पाहता आता किल्ल्यावर एक नव्हे तर 2 नवीन रोपवे उभारले जाणार आहेत. यामध्ये एका प्रवासी आणि पहिल्यांदाच एका मालवाहू रोपवेचा समावेश असेल. सन 1996 मध्ये कैलासवासी विष्णू महेश्वर जोग यांनी रायगड रोपवे सुरू केला, ज्याचा फायदा लाखो वृद्ध, अपंग आणि शिवभक्तांना झाला. मात्र कालांतराने गर्दी वाढल्यामुळे आणि तिकीट दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वसामान्य शिवभक्तांना व शालेय विद्यार्थ्यांना हा खर्च परवडत नव्हता. तसेच शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळा आणि VIP दौऱ्यांच्या वेळी सध्याचा रोपवे अपुरा पडत होता. यावर उपाय म्हणून रायगड प्राधिकरणाने नवीन रोपवेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे पाठवला होता. अखेर संस्कृती मंत्रालयाच्या बैठकीनंतर या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. हा नवीन रोपवे रायगडवाडी ते टकमक टोक असा असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. हा नवीन रोपवे उभारताना काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. रायगड प्राधिकरणाला याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, सौंदर्य आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नियमांचे पूर्ण पालन करावे लागेल. पुरातत्व विभागाच्या संवर्धन कामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक या माध्यमातून विनाशुल्क करावी लागेल. नव्या रोपवेमुळे जुन्या रोपवेची मक्तेदारी संपण्याची शक्यता असून सर्वसामान्य शिवभक्तांना कमी दरात प्रवास करता येईल असा अंदाज आहे. साधारणपणे सन 2027 पर्यंत हा नवीन आणि हायटेक रोपवे रायगडावर सेवेत दाखल होऊ शकतो, ज्यामुळे रायगडच्या पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जनो